गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आणि आता आम्ही निघालेलो आहोत पँगॉंग लेकसाठी. काल आमचा दिवस गेला मस्तपैकी. खारदुंगला पास बघितला, नुब्रा व्हॅली बघितली आता, आणि आम्ही जाणार आहोत पँगॉंग लेकमध्ये. आणि डिस्टन्स आहे काहीतरी. फॅन्स भेटलेले आहेत, त्यांना खाऊ देतोय. हाय करा, हाय सगळ्याही. हां, क्या नाम आहे तुम्हारा? और उसका काय? झंपा लोसा. झंपावर झंपा डेंजर आहे. झंपा बाय. झंपा को भी दे खाऊ. को करता है ये दिल दीवाना दीवाना है ये दिल. दिल की खता भी है क्या, मुझको गिला भी है क्या, ऐसा दिल ने किया भी है क्या, आशिक है ये जो नहीं है मैं क्या करूं, दिल पे मेरा जोर नहीं है मैं क्या करूं, आशिक है ये जो नहीं. तर फ्रेंड्स, आता आमचा रूट आहे पँगॉंग लेककडे. आणि इथे बाईकचा ग्रुप, खूप मोठा ग्रुप आहे, थांबलेला आहे. तर आम्ही त्यांना ओव्हरटेक करून आता चाललेलो आहोत पुढे. आणि रोड बघा फक्त, एवढ्या वर. लडाख म्हणजे बिगिनर्सचा काम नाही. बघा आता पुढे बघा तुम्ही कसे ॲडव्हेंचरवाले रोड पण भरपूर आहेत, चांगले रोड आहेत, ॲडव्हेंचरवाले पण रोड आहेत. म्हणून जर कधी आला तर गाडी पण चांगली घेऊन या. रायडर चांगलाच आहे, रायडरचं काय थोडंच आहे. मंगळवार आणि आज संकष्टी चतुर्थी होती आणि रॉगरचा उपवास होता. तो त्यांनी आज सकाळी ठीक 12 वाजता सोडला आहे. देवाला माफी असावी अशी बोलून. थोडा हेल्थ इश्यू होता काहीच, काय हेल्थ बिल इश्यू काहीच नाही. फ्रेंड्स, मला एक टाइम उपवास होता, पण माझा जरा हेल्थ इश्यू असल्यामुळे मी तो उपवास सोडला आणि 2 संभोसे खाले. पण मंथन आणि पप्प्याचा पण उपवास आहे, तर त्यांचा उपवासाचा अंगावर पडलाय ना माझे, बोलून सोय नाही. 4 रिअल फ्रूट ज्यूस, 2 किलो सफरचंद, 1 डझन केली. आणि गुड आफ्टरनून गाईज. तर आज आहे चतुर्थी आणि एक टाइम उपवास असतो आम्हाला. मला पण होता, पण मला जरा हेल्थ इश्यू असल्यामुळे मी ब्रेकफास्ट केला. जरा पप्या बाईला आहे उपवास, आणि मंथन बाईला आहे, म्हणून त्यांना आम्ही पोतली भरून खायला घेतलाय. कसं आहे, मंथनला काय कमी नको पडायला. बघा ज्यूस घेतलाय. हा कुठला आहे? पेरूचा ज्यूस आहे. हा मिक्स फ्रूटचा ज्यूस आहे. याच्यात लस्या, सफरचंद, 2 डझन केली. काय झाला, वारा एवढा आहे ना इथं लेकला, की आमची प्रोफेशनल बॅग आहे ना ती जरा खराब बॅग झाली. तरी
पण मॅगी दाखव कशी झाली, एकदम मस्त झाली. खंडीभ पाणी द्या मॅगीन. बघा तुम्ही पाणी बघू काहीच शकता. तरी पण मॅगी आहे ना आयुष्यात चांगली होणार. आयुष्यात एवढी कवा भारी त्यांनी मॅगी बनवते किचन ना. मध्ये कांदा नसेल कापला ना मॅगी बनवायला चाललाय. मी एवढी भारी मॅगी बनवते ना गाईच, काय सांगू तुम्हाला. इथं जरा हवेचा प्रॉब्लेम आहे. गाईज बघू शकता पोचलेलो पँगॉंग लेकला. पाणी बघा कसा ब्ल्यू. आणि हा लेक आहे, याची खासियत अशी आहे की म्हणजे वर्ल्डमध्ये एवढ्या हाईटवर असणारा हा पहिलाच लेक आहे. पाणी बघा कसा ब्ल्यू ब्ल्यू एकदम. आणि ते 3 इडियट्सची शूटिंग झालेली सेम पारगावचा तलाव. तर फ्रेंड्स आता पँगॉंग लेकला पोचून आम्ही चेंजिंग वगैरे केली. मीने घातलाय बर्फांचा जॅकेट, मंथनने घातलाय रेनकोट. पाप्याची थोडीशी तयारी चालू आहे. आणि विकी भाईला थोडा दम लागलाय. तो बोलता माझ्या ड्रेसिंगला थोडा टाइम लागेल. पावडर विडर लावली. पँगॉंग लेकचा पाणी बघा कसं एकदम क्लिअर. इडियट्स मूवीमध्ये करीना कपूर आलेली स्कूटी घेऊन. आणि हा तो स्पॉट आहे चाललेली घ्या. लेकवरून आता आलेलो आहोत आम्ही आमच्या कॉटेजला. कॉटेज नाव आहे. कॉटेज बघू शकता. पँगॉंग लेक पण एकदम समोर आहे. आणि दोन रूम बुक केले गेल्यावर तुम्हाला दाखवतो. कॅन्टीन आहे आणि इथे आलेलो आहोत आम्ही. चाय कॉफी प्यायला. कॉफी नव्हती म्हणून चहा घेतला. आणि अशी समोरच लेकच्या या कलय संडास केली या काही शेणे आहेत. आता आम्ही निघालेलो आहोत पँगॉंग लेकवरून मनालीला जायला. मनालीचा डिस्टन्स जास्त असल्यामुळे आम्ही जिस्पाला स्टे करू, त्याच्यानंतर मनालीला जाऊ. डिझेल थोडा कमी झालेला म्हणून मनाली ले हायवे खारूजवळ आम्ही आता डिझेल फ्युएल अप करत आहोत. त्याच्यानंतर फ्युएल टाकल्यानंतर निघू डायरेक्ट जिस्पासाठी. फ्रेंड्स इथे लँडस्लाईड झाली बघू शकता तुम्ही. आता झालेलं आहे लगेच ते अरे कोकलन बोलून केला आणि यांनी डागराला घसली वाटतं. आणि डागराला घसली बघा. आता एवढे मोठे डागर दिसला नाही याला. आता आम्हाला एक चेकपोस्ट लागलेला आहे आणि चेकपोस्टच्याच बाजूला एक सलून आहे बघू शकता. खूप चांगला सलून आहे. पाठी बॅकग्राऊंड चादर आहे. एक पास लागलाय तंगलांगला पास. अल्टिट्यूड आहे 17,482. मामा भेटलाय सायकलवर. बघू आता मामाशी जरासं संवाद साधू. हाय, वेर आर यू गोइंग?
just Leh ले वेर आर यू फ्रॉम from Himachal. हिमाचल. ओके ओके. ते म्हणून मनालीला थांबलो आणि इथं मावशीचा ढाबा आहे. इथं मावशीवर काय काय भेटते बघू आता आम्ही इथे थांबणार आहोत. इथे जरा असा स्पॉट आहे, डेंजर स्पॉट आहे तिथे, म्हणजे पाणी द्यायला लागतं. इथून गेलो तो इथे पाण्याची बॉटल ठेवायलाच लागते, त्याच्यानंतरच सगळे पुढे. तिथे थांबलेलो सागबो ढाबा. मनाली अजून 133 किलोमीटर आहे. ते जिस्पाला जाणार होतो, पण बघू आता जास्तच उशीर झाला तर जिस्पालाच थांबू, नाहीतर मग मनालीलाच जाऊ. पूर्ण रोड ऑफ रोडिंग असल्यामुळे शूट करायला काही भेटलं नाही. तर फ्रेंड्स आता आम्ही आलेलो आहोत अटल टनलमध्ये. आम्ही एंट्री केलेली आहे. लगेच आता मनालीला पोहोचू, फ्रेश होऊ, जेवू आणि झोपू. आणि आतापर्यंत तुम्ही जेवढे व्लॉग बघितले ते सगळे मनोरंजनासाठी होते, आणि जो पण मला फायदा होईल ते नक्कीच मी पाय व्हायला देणार आहे. बाय बाय गाईज.